मागील भागामध्ये आपण बघितले. काही वेळ हे ऐकून ते डोक्याला हात लावून बसले. काही निश्चय करून मेडिसिन घेऊन झोपी गेले. सकाळी लवकर उठून त्यांनी आपल्या मॅनेजरला 8 वाजताच यायला सांगितले आणि आपल्या वकिलांशी बोलणं करून दोन्ही मुले घरी नसतात ती वेळ सांगून घरी यायला सांगितलं. नोकरांकरवी पुष्पगुच्छ मागून घेतला. योगेशला त्यांच्या हातची कॉफी आवडायची म्हणून स्वतः बनवली आणि कॉफी आणि पुष्पगुच्छ घेऊन ते योगेशच्या खोलीत गेले. आपल्या बाबांना असं प्रसन्न पाहून आणि हातात कॉफी पुष्पगुच्छ बघून तो थोडा गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे बघत होता. ते म्हणाले, अरे असं काय बघतोस? आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस ना. तुझी आई असती तर तुझं औक्षण करून गोड बनवून तुला खाऊ घातलं असतं. पण मला फक्त कॉफी बनवता येते म्हणून यावरतीच गोष्ट मानून घे. आणि हसतच पुष्पगुच्छ देऊन म्हणाले, खरंच कमी वयात खूप मोठा झालास. आज तू तुझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेस. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन तुझं. खूप मोठा हो. तुझं आणि तुझ्यासोबत आमचंही नाव मोठं कर. जयवंत म्हणाले. योगेशचे डोळे भरून आलेले. तो बाबांना मिठी मारत म्हणाला, बाबा मनापासून माझ्या निर्णयात सहभागी आहात ना. समजून घ्या मला. खरंच तुमची गरज आहे. तेव्हा ते म्हणाले, बेटा खरं तर तू असा अचानक निर्णय घेतला त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. आणि आजपर्यंत तू कधीही माझ्या शब्दाबाहेर गेला नाहीस. मला फक्त एवढंच वाटत होतं की कमी वयात अंगावरती जास्त जबाबदाऱ्या पडल्या की अकाली पोक्त पण येतं. त्याचे आपल्या मनावर आणि शरीरावरही परिणाम होतात. तू मला प्रॉमिस कर, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तू तुझा बालिशपणा विसरणार नाहीस. तुझ्या स्वतःच्या हेल्थकडे, हॉबीकडे तू लक्ष देणार आहेस. आणि कसं आहे, आता तू तारुण्यात पदार्पण केलं आहेस तर त्या भावना तू दाबून ठेवणार नाहीस. आणि एक हुसासा सोडत म्हणाले, मला वाटलं तू बाहेर जाशील एखादी गोरी चिट्टी सोन आणशील. पण आता वाटते दिल के आरमा दिल में ही रह गए. वाईट तोंड करून म्हणाले, बाबा काहीही तुमचं. अजून मी लहान आहे आणि तुम्ही कधीपासून रंगावर जायला लागला. गोरं आणि काळं. आपल्या घरी कशी येवो पण चांगली येवो. आणि तसंही त्याला खूप वेळ आहे. आतापासून नको तो विषय. असं म्हणून तो त्यांच्या पाया पडला. तोपर्यंत कंपनी मॅनेजरही आले होते. योगेश हे आहेत आपले कंपनीचे मॅनेजर. यांच्याकडून तुला कंपनीतील सगळ्या डिपार्टमेंटची माहिती, आपले क्लायंट, शेतकरी, त्यांच्याशी झालेल्या डीलबद्दल सांगतील. कंपनीचा CEO होण्याआधी मला वाटतं की तू त्यांच्याबरोबर कंपनीचा पूर्ण अभ्यास कर. यासाठी मी तुला 6 महिने देतो. यामध्ये तू नीट अभ्यास करून तुझ्या काही कल्पना असतील तर त्याही अंमलात आण. आणि कंपनी ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर आपण शेतकऱ्यांच्या हितासाठीही चालू केली होती. त्यामुळे बोलण्यात शांतता, संयम ठेव. कंपनी आपली असली तरी कंपनीतल्या प्रत्येकाची मनं जप. त्यांचेही काही सल्ले असतील तर त्याचा विचार कर. लक्षात ठेव, आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे आणि आपण शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याशीही नीट वाग. यशाच्या शिखरावर जाताना तुझे पाय जमिनीवर असू देत हे लक्षात ठेव. अर्थात तू तुझं काम चोख करशील यात शंका नाही. पण मी तरीही सांगितलं आणि मला माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. जयवंत मॅनेजर मोहितकडे पाहत बोलले, मोहित इथून पुढे आपला बिझनेस माझा मुलगा योगेश सांभाळेल. इथून पुढे 6 महिने तुम्ही त्याला कंपनीची सर्व माहिती द्याल. आणि हो, या 6 महिन्यात कोणालाही कळता कामा नये की योगेश माझा मुलगा आहे. त्याला ग्राउंड लेवलवरून काम करू द्या. चुकलं तर खडसावून सांगा. आणि आजपर्यंत जशी मला साथ दिली तशीच इथून पुढेही द्या. मी आजच वकिलांशी बोलून योगेशचे शेअर 51 करून घेतो. याआधी ते 49 होते. 51 केले तर एमर्जन्सी असेल तेव्हा तो एकटा सही करू शकेल. हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. या 6 महिन्यात योगेश सरना तयार करायची जबाबदारी माझी. मोहित फक्त योगेश म्हणा. तुम्ही मॅनेजरनंतर याआधी त्याचे काका आहात. कंपनीमध्ये यायच्या आधी आपण चांगले मित्र होतो आणि राहणार आहोत. आता ही कंपनी तो तुमच्या मित्राचा मुलगा म्हणून वावरेल. कंपनीमध्ये फक्त हे सांगा की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे काही महिन्यांनी कंपनीची धुरा माझा मुलगा सांभाळेल. आता बॉस नाही म्हणल्यावर कोण किती लॉयल्टीने काम करतो हे पण कळेल. जयवंत काही विचार करत बोलले, ठीक आहे बाबा. चला काका. असं म्हणून योगेशने कारची की घेतली. 1 मिनिट योगेश, बाईक आणि कार दोन्हीची चावी माझ्याकडे दे. इथून पुढे तू बस, ॲटो कशानेही ऑफिसला जाऊ शकतोस. जयवंत म्हणाले, पण का? योगेश म्हणाला, तुला मी आधीच सांगितलं होतं की तुला ग्राउंड लेवलवरून काम करावं लागेल. त्याची सुरुवात इथूनच होईल. त्याची 2 कारणे. पहिलं कारण तू एक सामान्य व्यक्ती आहेस जो त्या कंपनीमध्ये जॉब करणार आहेस. दुसरं कारण असं की तू ज्यावेळी समाजामध्ये वावरशील त्यामुळे तुला लोकांचे प्रॉब्लेम समजतील. किती पद्धतीची आणि कोणत्या प्रवृत्तीची माणसं आहेत हे समजेल. ऑफिसच्या एम्प्लॉईजमध्ये वावरताना त्यांचे प्रॉब्लेम, त्यांची आपल्या कंपनीबद्दलची मतं
कोण किती काम करतं, कोण काम चुकार आहे हेही कळेल. आता जाऊ शकता तुम्ही, जयवंत म्हणाले. ग्रेट बाबा, हा विचार मी केलाच नव्हता. असं म्हणून त्याने अंगावरील ब्लेझर काढून ठेवलं आणि तो मोहितबरोबर निघून गेला. अगदी एखाद्या सामान्य व्यक्तीसारखा, ज्याला नोकरीची खूप गरज आहे. दुपारी घरी वकील आल्यानंतर त्यांनी आपलं मृत्यूपत्र बनवून घेतलं, ज्यामध्ये त्यांनी आपल्या नावाचे 25% शेअर ऋतिकाच्या नावाने आणि उरलेले 24% योगेशच्या बायकोच्या नावाने असतील असं केलं. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न बदलून घेतला आणि योगेशला CEO होण्यासाठीची प्रोसेस सुरू केली. वकील निघून गेले तसे ते आपल्या खोलीत निघून आले. तिथून त्यांनी डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टर साहेब, माझ्या हातात 6 महिने आहेत ना, असं विचारल्यावर डॉक्टर बोलले. हे बघा, तुम्ही नियमित पथ्य घेतला, वॉकिंग केलं, मेडिसिन घेतली आणि जर तुमची जगायची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही खूप वर्ष जगू शकता. तुमचे रिपोर्ट आम्ही परदेशी पाठवून दिलेत. त्यातून काही मार्ग निघतो का बघू, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. इकडे जयवंत स्वामींच्या फोटोसमोर बसून बोलले. या संकटातून बाहेर काढ. मला माझ्या मुलांसाठी जगायचं बळ दे. आजपर्यंत न मागता सर्व दिलास. आज तुझ्याकडे हेच मागणं आहे की माझ्या मुलांचे संसार मार्गी लागेपर्यंत वेळ दे. कृपा कर समर्था, असं म्हणून ते स्वामी साधनेत लागले. कितीतरी वेळ ते स्वामींसमोर बसून होते. दुपारी लंचनंतर योगेशने कॉल करून त्यांना मेडिसिनची आठवण केली आणि नर्सला त्यांची काळजी घ्या म्हणून कॉल कट केला. इथे ऑफिसमध्ये बाबांनी केलेली प्रगती, ऑफिसमध्ये बॉस नसतानाही प्रामाणिकपणे होणारं काम, मन लावून काम करणारे एम्प्लॉईज बघून त्याला खूप छान वाटलं. लंचनंतर त्याने आपलं ऑनलाईन ॲडमिशन केलं आणि बाकी कामाला लागला. संध्याकाळी घरी आला पण खूप थकलेला होता. कधीही बसचा प्रवास नाही की गर्दीत जाणं नाही, त्यामुळे कंटाळला होता. अभ्यासासाठी ऑनलाईन बुक ऑर्डर करून त्याने डिनर केला. बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली. 6 महिन्यानंतर आज कंपनीचे नवीन CEO येणार होते. सगळीकडे धावपळ सुरू होती. जयवंतसुद्धा एकदम फिट होते. आज त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. त्याने कंपनीत सुचवलेले बदल एम्प्लॉईज आणि कंपनीसाठी खूप फायद्याचे होते. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा त्याने अभ्यास केला होता. ऑफिसबरोबर त्याने अभ्यासही चांगला केल्यामुळे तो पहिल्या सेमेस्टरमध्ये चांगली मार्क घेऊन पास झाला होता. व्हाईट शर्ट, ब्ल्यू पॅन्ट आणि ब्लेझर, गळ्यात टाय, जेल लावून सेट केलेले केस, निमगोरा, करड्या रंगाचे डोळे, क्लीन शेव, मध्यम बांधा, उंची 5 फूट 5 इंच, डोळ्यात चमक, चेहऱ्यावर आत्मविश्वास. एक मोठा श्वास घेऊन तो गाडीतून उतरला. बाजूला जयवंत येऊन उभे राहिले. मोहित आणि इतर स्टाफने त्यांचं वेलकम केलं. जयवंतला बघून स्टाफला आनंद झाला तर नवीन CEOला बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काही मुलांना याआधी साध्या कपड्यात बघितलेला तरीही क्यूट दिसणारा आज अशा कपड्यात तोही आपला बॉस आहे हे बघून आश्चर्य, आनंद झाला. ऑफिसमध्ये नवीन CEOचं अभिनंदन करून सगळे आपापल्या कामाला लागले. योगेशच्या केबिनमध्ये जयवंत, मोहित आणि योगेश होते. जयवंत बोलले, हे बघ योगेश, तुझी जिद्द होती की तुला ऑफिस जॉईन करायचं होतं. ते तू केलंस. आता मी सुद्धा फिट आहे, तर तू आता कामाचा लोड कमी घेशील. म्हणजे तू नाही म्हणालास तरी मी इथे ऑफिसला बसून काम करेन. जास्त दगदग नाही करणार. तू आता तुझ्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. तुझं लाईफ एन्जॉय कर. अगदी कुठे बाहेर जायचं आहे, क्लायंट मीटिंग असेल तर तू नक्की जा. रोज ऑफिसला यावंच असं नसणार आहे. जयवंत, पण बाबा. योगेश, 1 मिनिट, माझं बोलणं अजून संपलं नाही. योगेश, मला माझं सत्य माहीत आहे आणि मी इतकाही कमजोर मनाचा नाही. मला त्याच रात्री कळालं होतं की तू ऑफिस का जॉईन करणार आहेस ते. हे बघ बाळा, शरीर हे नश्वर असतं. इथे येणारा एक ना एक दिवस जातोच. काही आजार नसताना अपघात होऊन काही लोक जातात. तुझी आई फक्त ताप होता, BP लो झाला आणि गेली आपल्याला सोडून. त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस. मी माझी काळजी घेईन. बिझनेसकडे दुर्लक्ष करू नको, पण स्वतःला आत्तापासून यात गुंतवू नको. जयवंत, ठीक आहे बाबा. योगेश, अजून एक, मी तुला हे 2 वर्ष देतो. यावेळेत तुला जर कोणी पसंत पडली किंवा आधीपासून कोणी पसंत असेल तर आपण तुझे लग्न करू. नसेल तर 2 वर्षांनी मी तुझ्यासाठी मुलगी बघेन. जयवंत म्हणाले, बाबा आता हे काय नवीन. आता मी फक्त 21 वर्षाचा आहे. 2 वर्षांनी 23चा होईन. कोण इतक्या लवकर लग्न करतं का? हे काही माझ्या मागे लावू नका. योगेश म्हणाला, हे बघ बाळा, ऋतिका आता 20 वर्षाची आहे. अजून 4 ते 5 वर्षात तिचं लग्न करायला हवं. घरी कोणी बाई माणूस नसल्यामुळे ती थोडी अल्लड आहे आणि तिचं लग्न करून तुझं लग्न केलं तर तुझी बायको आणि तिच्यात भावनिक बंध निर्माण झाले पाहिजेत. ते होणार नाहीत. ते झाले तरच माझ्यानंतर तिला आपलं घर परकं वाटणार नाही. आणि तुलाही माहीत आहे की मी बोनस लाईफवर आहे. मला माझ्या एका मुलाचं तर लग्न बघायचं आहे. जयवंत म्हणाले, ठीक आहे बाबा, पण फक्त लग्न, त्यानंतर माझ्या मनाप्रमाणे. तो हसत बोलला, हो बाळा, असं हसत म्हणाले आणि सगळे आपापल्या कामाला लागले. 2 वर्षानंतर
योगेशचं MBA कंप्लीट झालं होतं आणि बाबांना दिलेल्या वेळेला पूर्ण व्हायला 6 महिने बाकी होते अजूनही. त्याला कोणी तशी भेटली नव्हती. म्हणजे त्याला कळतच नव्हते नेमकी कशी हवी आहे मुलगी त्याला. त्यामुळे त्याने बाबांना त्याच्यासाठी मुलगी पाहायला आधीच सांगितले होते. त्यालाही माहीत होते की आपल्या घरात जशी हवी तशी मुलगी बाबाच शोधू शकतील. लग्नानंतरही प्रेम होईलच की, असा विचार करून कंपनीचा धुरा सांभाळण्यात बिझी झाला. काल सायंकाळी तो त्याच्या मामाला भेटायला गेला होता. त्याला रात्री जातानाच उशीर झाला होता. त्यामुळे मामाशी बोलता बोलता खूप उशीर झाला. म्हणून सकाळी लवकर जायचं ठरलं होतं. कारण आज त्याला राधानगरी साईडला शेतकऱ्यांशी ऑर्गॅनिक शेतमालासंबंधी बोलणं करायचं होतं. पण गाडी बंद पडल्यामुळे त्याला बसने जावं लागणार होतं. तो बसमध्ये चढला. शेतकऱ्यांबरोबर मीटिंग असल्यामुळे त्याने शेतकऱ्यांना आपल्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटावं म्हणून साधासाच वेश केला होता. शेतकऱ्यांशी मीटिंग असेल तर नेहमीच तो त्यांच्यातला एक व्हायचा. अगदी सिंपल लुक पण त्याला छान दिसत होता. बसच्या पुढच्या दारात उभा राहिल्यामुळे योगिता सोडून सगळ्या मुलींच्या नजरा त्याच्यावर होत्या. ही मात्र खिडकीतून बाहेर डोकावत होती. तिकीट घेण्यासाठी त्याने मागे वळून पाहिलं न परत ती त्याला दिसली. मिनिटभर त्याला काही सुचेना. ओ साहेब, तिकीट घेताय ना? आजकालची मुलं कुठे लक्ष असतं काय माहीत. फुकटात प्रवास करायला हवा. कंडक्टर बोलला तसा सगळ्या बसमध्ये हशा पिकला. ती सुद्धा गोड हसली. परत नाजूक कळ उठली. ओय हिरो, घेतोस ना आता तिकीट की उतरू खाली? परत कंडक्टर बोलले. तसं परत सगळे हसले. ओ कंडक्टर, माइंड युअर लँग्वेज. या बसमध्ये जेवढे बसलेत ना तेवढ्याचं तिकीट काढू शकतो. हे घ्या पाकीट. योगेश थोडं रागातच बोलला. ओ, तुमचं तेवढं काढा, आले मोठे, कंडक्टर म्हणाला. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? जाऊ दे, हे घ्या कोल्हापूर स्टॉप द्या एक, आणि एक काम करा, ज्यावेळी स्टॉपवर उतरेन ना तेव्हा बघा मी कोण आहे ते, असं म्हणून तो पुढे पाहू लागला. काही वेळाने जागा झाली तसं तो सीटवर बसला. त्याचं लक्ष गेलं तर तो योगिता शेजारी बसला होता. योगिताला आधीच त्याच्याबद्दल वाईट वाटलं होतं. त्यात ती पण हसली होती. ती पटकन त्याला सॉरी म्हणाली. का? तो म्हणाला. हो, ते तुमच्यावर मगाशी हसले ना म्हणून. सॉरी, योगिता म्हणाली. स्टॉप आला तसे सगळे उतरण्यासाठी उभे राहिले. योगिता मात्र निवांत उतरणार होती. गर्दी आवडत नव्हती ना. त्यालाही ते माहीत होतं म्हणून तो पण बसून राहिला. थोड्या वेळाने कंडक्टर साहेब बाहेर बघा असं म्हणाला आणि तो बसमधून उतरून बाहेर पडला. तो कुठे जातो हे पाहायची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्याला पाहताच BMW कारमधून त्याचा ड्रायव्हर उतरला आणि त्याने आदवीने त्याच्यासाठी दरवाजा उघडला. त्याला त्या कारमध्ये जाताना पाहून सगळे शॉक होते. मुली तर फुल फ्लॅट झालेल्या, पण योगिताला तिला कळलं की तो कोणतरी बड्या बापाचा मुलगा आहे. म्हणून ती लगेच तिथून निघाली. अगदी कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यात आलेली. त्याला त्याच रोडवरून जायचं होतं. जाताना ती दिसली. त्याने तिला हात केला पण तिचं लक्ष नव्हतं. त्यालाही घाई असल्यामुळे तो निघून गेला. खरं तर शेतकऱ्यांना भेटायला जाताना त्याच्याकडे साधीच कार असायची, पण ती नेमकी बंद पडली. त्यालाही खूप ऑड वाटत होते. आजच्या दिवसाची सुरुवात खराब होती. एक गोष्ट सोडून, ती म्हणजे योगिता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.